एक छोटंसं गाव होतं. गावामध्ये सर्वजण अतिशय आनंदाने राहत होते. त्या गावात एका कुंभाराकडे एक गाढव होते. ते गाढवाला रोज कामावर नेत आणि संध्याकाळी चरण्यासाठी बाहेर सोडत असे. त्याच गावामध्ये एक शेतकरी राहत होता. त्या शेतकऱ्याकडे एक कुत्रा होता. तो कुत्रा रोज संध्याकाळी पाहायचा, हे गाढव इथे रोज चरण्यासाठी येत आहे. गाढवाला त्या कुत्र्याची भीती वाटत होती, पण तरी सुद्धा कुत्रा गाढवाच्या जवळ रोज संध्याकाळी येत होता. असेच एक दिवस कुत्रा त्या गाढवाशी बोलला. अरे गाढवा, तू किती काम करतोस, तुला त्रास होत नाही का? गाढव म्हणाला, मला काम केल्याशिवाय चालत नाही. मी काम केलं तरच मला मालक जेवण देतो. असे करत करत गाढव आणि कुत्रा या दोघांमध्ये मैत्री झाली. अशा प्रकारे गाढव व कुत्रा रोज भेटू लागले. एक दिवस कुत्रा गाढवाला म्हणाला, आपण एक पैज लावूया. गाढव म्हणाला, कोणती पैज, कशाची पैज? तर कुत्रा म्हणाला, जो कोणी लवकर पळत जाऊन त्या गावाच्या पलीकडच्या झाडाला शिवेल तो विजयी होईल. गाढव म्हणाले, ठीक आहे. ठरल्याप्रमाणे दोघे तयार झाले. कुत्र्याला वाटत होते मीच जिंकेन, कारण गाढवापेक्षा मी जोरात धावू शकतो. पण कुत्र्याला पुढे काय होणार आहे ते नक्की माहीत नव्हते. शर्यत सुरू झाली. कुत्रा आणि गाढव धावू लागले. कुत्रा गाढवाच्या पुढे जोरात धावत पुढे निघून गेला. थोडासा पुढे गेल्यावर त्या गावाच्या पुढच्या गल्लीतील कुत्र्याने त्या कुत्र्यावर हल्ला केला. त्या कुत्र्याला पुढे जाण्यास अडवू लागले. मग कुत्र्याला पुढे जाता येईना. असे करत करत कुत्रा त्यांच्यातून मार काढत पुढे निघून गेला. कुत्र्याला वाटत होते मीच पुढे आलेलो आहे. पण कुत्रा त्या झाडाच्या जवळ गेला आणि पाहतो तर काय, गाढव आधीच पोहोचले होते. तिकडे गाढव शर्यत जिंकला होता आणि कुत्रा अतिशय अधीर होऊन उभारला. या गोष्टीवरून आपल्याला काय समजते? आपल्याला पुढे जाण्यास सहकार्य करा, त्यांना प्रोत्साहन द्या, नाहीतर उद्या बाहेरची गाढवे आपल्यावर राज्य करतील. माझ्याच लोकांनी मागे ओढले नसते तर आज मी विजयी झालो असतो, असे कुत्रा म्हणाला. एक छोटंसं गाव होतं. गावामध्ये सर्वजण अतिशय आनंदाने राहत होते. त्या गावात एका कुंभाराकडे एक गाढव होते. ते गाढवाला रोज कामावर नेत आणि संध्याकाळी चरण्यासाठी बाहेर सोडत असे. त्याच गावामध्ये एक शेतकरी राहत होता. त्या शेतकऱ्याकडे एक कुत्रा होता. तो कुत्रा रोज संध्याकाळी पाहायचा,
हे गाढव इथे रोज चरण्यासाठी येत आहे. गाढवाला त्या कुत्र्याची भीती वाटत होती, पण तरी सुद्धा कुत्रा गाढवाच्या जवळ रोज संध्याकाळी येत होता. असेच एक दिवस कुत्रा त्या गाढवाशी बोलला. अरे गाढवा, तू किती काम करतोस, तुला त्रास होत नाही का? गाढव म्हणाला, मला काम केल्याशिवाय चालत नाही. मी काम केलं तरच मला मालक जेवण देतो. असे करत करत गाढव आणि कुत्रा या दोघांमध्ये मैत्री झाली. अशा प्रकारे गाढव व कुत्रा रोज भेटू लागले. एक दिवस कुत्रा गाढवाला म्हणाला, आपण एक पैज लावूया. गाढव म्हणाला, कोणती पैज, कशाची पैज? तर कुत्रा म्हणाला, जो कोणी लवकर पळत जाऊन त्या गावाच्या पलीकडच्या झाडाला शिवेल तो विजयी होईल. गाढव म्हणाले, ठीक आहे. ठरल्याप्रमाणे दोघे तयार झाले. कुत्र्याला वाटत होते मीच जिंकेन, कारण गाढवापेक्षा मी जोरात धावू शकतो. पण कुत्र्याला पुढे काय होणार आहे ते नक्की माहीत नव्हते. शर्यत सुरू झाली. कुत्रा आणि गाढव धावू लागले. कुत्रा गाढवाच्या पुढे जोरात धावत पुढे निघून गेला. थोडासा पुढे गेल्यावर त्या गावाच्या पुढच्या गल्लीतील कुत्र्यांनी त्या कुत्र्यावर हल्ला केला. त्या कुत्र्याला पुढे जाण्यास अडवू लागले. मग कुत्र्याला पुढे जाता येईना. असे करत करत कुत्रा त्यांच्यातून मार काढत पुढे निघून गेला. कुत्र्याला वाटत होते मीच पुढे आलेलो आहे. पण कुत्रा त्या झाडाच्या जवळ गेला आणि पाहतो तर काय, गाढव आधीच पोहोचले होते. तिकडे गाढव शर्यत जिंकला होता आणि कुत्रा अतिशय अधीर होऊन उभारला. या गोष्टीवरून आपल्याला काय समजते? आपल्याला पुढे जाण्यास सहकार्य करा, त्यांना प्रोत्साहन द्या, नाहीतर उद्या बाहेरची गाढवं आपल्यावर राज्य करतील. माझ्याच लोकांनी मागे ओढले नसते तर आज मी विजयी झालो असतो, असे कुत्रा म्हणाला.